जय हिंद मित्रांनो. बघा, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा मित्रांनो आपल्या आज भरतीचा या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर. तर बघा, भारतीय रेल्वे पदभरती 2025 साठी मित्रांनो आपण आज RRB ग्रुप डी साठी मित्रांनो बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो अभ्यासणार आहोत. बघा प्रश्नपत्रिका बघा मित्रांनो, यामध्ये आपण जीके जीएस चे काही मित्रांनो बघा इम्पॉर्टंट असे मित्रांनो बघा प्रश्न जे आहेत मित्रांनो ते कव्हर करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो बघा, तुम्ही हे जे व्हिडिओ आहे शेवटपर्यंत मित्रांनो नक्कीच अभ्यास घ्या. बघा मित्रांनो, सीबीटीच्या परीक्षेमध्ये मित्रांनो बघा पडणारे प्रश्न आहेत मित्रांनो, म्हणून मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत बघूनच घ्या. आणि नवीन असेल आपल्या चॅनलवर आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब देखील करून घ्या. बघा पहिला प्रश्न काय आहे, दक्षिण भारतात फिरणाऱ्या लक्झरी टुरिस्ट ट्रेनचे नाव खालीलपैकी काय आहे? तर बघा, दक्षिण भारतात फिरणाऱ्या मित्रांनो बघा लक्झरी टुरिस्ट ट्रेनचे नाव मित्रांनो बघा सुवर्ण रथ आहे. बघ लक्षात घ्या, सुवर्ण रथ. पुढे, खालील कोणत्या राज्यातील रेल्वे स्टेशनला SBC असे संक्षिप्त रूप दिले आहे? तर बघा मित्रांनो, खालील मित्रांनो कोणत्या राज्यातील रेल्वे मित्रांनो स्टेशनला SBC असे मित्रांनो बघा संक्षिप्त रूप मित्रांनो दिले आहे? तर बघा पर्याय क्रमांक मित्रांनो बघा ब, बेंगळुरू. बघा मित्रांनो, बेंगळुरूच्या मित्रांनो बघा रेल्वे स्टेशनला मित्रांनो बघा SBC असे मित्रांनो बघा जे आहे बघा नाव मित्रांनो बघा दिलेले आहे. बघा SBC असे मित्रांनो बघा नाव. तर बघा मित्रांनो, महत्वाचं म्हणजे आम्ही तुमच्यासाठी बघा 700 मित्रांनो बघा जीके जीएसच्या प्रश्नांचे मित्रांनो बघा एक PDF म्हणा किंवा महाठोकळा आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी मित्रांनो तयार अवेलेबल केलेला आहे. बघा मित्रांनो, ज्यांना कोणाला हवं असेल किंवा मिळवायचं असेल त्याने बघा 7414933007 या नंबरवर मित्रांनो फक्त 50 रुपये पे करून या नंबरच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकून टाका. तुम्हाला मित्रांनो लगेच ही PDF आम्ही तुम्हाला देऊन टाकू. बघा मित्रांनो, बाय करून घ्या. बाय करण्यासाठी काय, या नंबरवर 50 रुपये पे करा. कारण बघा मित्रांनो, बाय करण्याचं कारण जेवढं काय मित्रांनो बघा आजवर TCS मित्रांनो बघा TCS पॅटर्न नुसार मित्रांनो जेवढं काय TCS ने मित्रांनो प्रश्न विचारले होते ते सर्व काही प्रश्न मित्रांनो या PDF मध्ये आम्ही तुमच्यासाठी मित्रांनो बघा या ठिकाणी समाविष्ट केले आहे. त्यामुळे बघा अवश्य बाय करून घ्या. तर बघा प्रश्नाचे योग्य मित्रांनो बघा बेंगळुरू आहे. तर मित्रांनो बघा राज्य विचारले तर राज्य मित्रांनो बघा गुजरात आहे. तर काय सॉरी राज्य आहे बघा मित्रांनो या ठिकाणी कोलकाता. तर कोलकाता बघा मित्रांनो, कोलकाता या मित्रांनो बघा राज्यामध्ये मित्रांनो बघा हे SBC असे मित्रांनो संक्षिप्त रूप दिलेले मित्रांनो बघा रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे, दक्षिण रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? तर बघा मित्रांनो, दक्षिण रेल्वेचे मित्रांनो जे मुख्यालय आहे बघा ते कोणत्या मित्रांनो शहरामध्ये स्थित आहे? तर बघा पर्याय क्रमांक क चेन्नई मित्रांनो बघा या शहरामध्ये स्थित आहे. तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे, उंचीतील फरक कोणत्या उपकरणाने मोजतात? तर बघा मित्रांनो, उंचीमधील मित्रांनो जे फरक आहे ते कोणत्या उपकरणाने मित्रांनो बघा मोजले जाते किंवा मोजतात? तर लक्षात घ्या बघा पर्याय क्रमांक अल्टीमीटर आहे मित्रांनो आपला प्रश्नाच्या या ठिकाणी योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे बघा अल्टीमीटर. पुढे, हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात मुबलक प्रमाणात आहेत? तर बघा मित्रांनो, हिऱ्याच्या जे मित्रांनो खाणी आहेत बघा त्या कोणत्या मित्रांनो बघा खंडात मुबलक प्रमाणात आहेत? तर मित्रांनो बघा कोणत्या प्रमाणात कोणत्या मित्रांनो खंडात आहेत? पर्याय क्रमांक आफ्रिका खंडात आहेत. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे बघा आफ्रिका. तर बघा पुढे, ऑक्सिजनच्या अणूतील इलेक्ट्रॉन्सची संख्या किती? तर बघा मित्रांनो, ऑक्सिजनच्या मित्रांनो बघा अणूतील इलेक्ट्रॉन्सची मित्रांनो संख्या किती? तर बघा लक्षात असू द्या पर्याय क्रमांक मित्रांनो ब 8 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढे, दूरदर्शन संचात कोणती किरण नलिका वापरली जाते? तर बघा दूरदर्शन मित्रांनो संचामध्ये कोणती किरण नलिका मित्रांनो वापरली जाते? पर्याय क्रमांक कॅथोड आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी योग्य आन्सर आहे. वैद्यक शास्त्राचे जनक कोण आहेत? तर बघा वैद्यक शास्त्राचे मित्रांनो जनक कोण आहेत? तर हिप्पोक्रॅटस हे आहेत. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे बघा, कावीळ हा रोग कोणत्या मानवी अवयवाशी संबंधित आहे? तर बघा कावीळ हा रोग मित्रांनो कोणत्या मानवी अवयवांशी संबंधित आहे? तर लक्षात घ्या बघा पर्याय क्रमांक यकृत मित्रांनो आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. शेवटचा प्रश्न, आयुर्वेदाचे जनक कोण आहेत? तर बघा आयुर्वेदाचे मित्रांनो जनक या ठिकाणी कोण आहेत? या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट मध्ये सांगून टाका. आणि मित्रांनो
आपला व्हिडिओ आवडल्यास आपला व्हिडिओ लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत अवश्य शेअर करा आणि आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू परत अशा काही नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बघत राहा आपल्या आवडते युट्यूब चॅनल. धन्यवाद.